महानगरपालिका सध्या ॲक्टिव्ह मोडवर दिसते। पुणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, अशा पद्धतीने जे इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स आहेत, ज्या ठिकाणी इल्लीगल हॉटेल आहेत, पब आहेत, बार आहेत, अशा पद्धतीने जमीनदोस्त केले जात आहेत। जर आता आपण बघितलं तर पुण्यातील अतिशय पॉश एरिया म्हणून ओळखला जाणारा बाणेर परिसरातील हे एस्को बार आहे, ज्या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे। जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण जे एस्को बार आहे, जे अनधिकृत भाग आहे, तो संपूर्ण जमीनदोस्त केला जातोय। जर आपण बघितलं तर हे मोठं हॉटेल आहे, ज्याला 2 ते 3 दिवसांपूर्वी नोटीस देखील बजावण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता संपूर्ण जे एस्को बार आहे, जो इल्लीगल या ठिकाणी बांधकाम आहे, ते संपूर्ण जमीनदोस्त केलं जातंय। खरं तर बाणेर परिसरातील जवळपास 4 ते 5 असेच हॉटेल आणि पब आहेत, जे या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलेले आहेत। जर आता आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेची ही पूर्ण टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने ही संपूर्ण कारवाई या ठिकाणी सुरू आहे। जर आपण बघितलं तर 2 जेसीबीच्या सहाय्याने खूप मोठा हा एस्को बार आहे। बाणेर परिसरातील अतिशय पॉश एरिया आहे। वारंवार इथं नोटीस देऊन देखील हे कारवाई होत नव्हती, परंतु आता जर आपण बघितलं तर पुण्यात जो एक व्हिडिओ व्हायरल होत होता, त्याच्यानंतर आता महानगरपालिका देखील कुठेतरी ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत आणि अशा पद्धतीने जे इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स आहेत, ज्या ठिकाणी हे अतिक्रमण करण्यात आलेला आहे, तो संपूर्ण भाग या ठिकाणी पाडला जातोय। तो महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग असेल किंबहुना बांधकाम विभाग असेल, अशा पद्धतीने जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण शहरामध्ये ही कारवाई सुरू आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।